आज आपण एकदम सोप्या पद्धतीत ओला नारळाची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत। अचानक कधी गोड काही खावंसं वाटलं, ताटामध्ये काही गोडाचं करायचं झालं, सणासुदीसाठी नैवेद्यासाठी अचानक पाहुणे आले असतील तर त्यांच्यासाठी काही गोड करायचं असेल आणि काही सुचतच नसेल, तसा हा नारळापासून तयार केलेला खिरीचा प्रकार तुम्हाला खूप जास्त आवडेल। नक्की करून बघा। जर रेसिपी आवडली ते एक लाईक नक्की करा। चला तर मग सुरुवात करूया। तर आज आपण अर्धा लिटर दुधापासून खीर बघणार आहोत, म्हणजे अगदी 5-6 वाट्या किंवा 5-6 जणांसाठी ही खीर अगदी व्यवस्थित पुरते। तर त्यासाठी अर्धा लिटर गाईचं दूध आपण गरम करत ठेवलेलं आहे। तुम्हाला जे आवडेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे दूध घेऊ शकता आणि मध्यम आचेवर दूध आपण उकळत ठेवलेलं आहे। आता दुसरीकडे गॅसवर एक कढईमध्ये चमचाभर साजूक तूप घेतलेला आहे। अर्धा लिटर दुधासाठी एक चमचाभर साजूक तूप अगदी परफेक्ट आहे। तूप खूप जास्त वापरायचं नाही। आता तूप छान गरम झालं की इथे आपण चमचाने मोजाल तर साधारणतः एक 5-6 चमचे ताज्या ओल्या खोबऱ्याची चव घेतली, म्हणजे सिंपली ओलं खोबरं त्याच्या पाटीचं चॉकलेटी कडक साल काढून मिक्सरला किंवा असं हे किसून घ्यायचं आहे। तुम्हाला जसं जमेल तसं करू शकता। आता तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर ओल्या खोबऱ्यापासूनच तयार केलेला डेसिकेटेड कोकोनट पावडर वापरली तरी सुद्धा चालू शकेल। आता खोबऱ्याचा थोडासा कच्चेपणा काढेपर्यंत काही सेकंद आपण हे चांगलं परतून घेतलंय। रंग खूप जास्त बदलायचा नाही, काळा करायचा नाही, इतकं लक्षात ठेवायचं आहे। आता खोबरं चांगलं झालं की यावरच आपण 2 चमचे मिल्क पावडर घेणार आहोत। मिल्क पावडरमुळे थोडासा घट्टसर किंवा दाणेदारपणा तुमच्या या खिरीला येतो। टोटली ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। तर हे सुद्धा आपण 1 मिनिटभर अगदी मंद आचेवर छान परतून घेतलंय। हलकासा यातला कच्चेपणा काढून टाकलेला आहे। असं झालं की जे आपण मगाशी अर्धा लिटर दूध गरम करत ठेवलेलं होतं ना, चांगली उकळी आलेली आहे। गॅस बंद करून हे गरम गरम दूध आपण या खोबऱ्यावर घालणार आहोत। आता खोबरं तसं बघायला गेलं तर सुरुवातीला तुपावर आपण थोडंसं परतून घेतलंय, पण थोडासा याला कच्चेपणा असतो, थोडा कडकपणा असतो, म्हणून काय करायचंय, मोठ्या आचेवरच अगदी तळापासून ढवळत 1 2 ते 3 मिनिटं अगदी छान याला उकळी येईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत। तर बघू शकता अशी याला छान खदखदून उकळी आल्यासारखी तुम्हाला इथे दिसत असेल, म्हणजे यामध्ये एक तर दूध सुद्धा थोडंसं आटलं जातं आणि खोबरं सुद्धा चांगलं मऊसूत होतं। आता मोठ्या आचेवर दूध उकळत असताना कडेला जी काही साय मलाई असते ती अशी ही आपल्याला काढत दुधामध्ये घालायची। याने काय होतं, थोडंसं मलाईदार दाणेदार तुमची ही खीर तयार होते। तसं हे साधारणतः 1-3-4 मिनिटं आपण मोठ्या आचेवर करून घेतलंय। थोडंसं आटल्यासारखं तुम्हाला इथे दूध दिसत असेल। असं झालं की यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे साखर घालायची आहे। आता अर्धा लिटर दुधासाठी आपण साधारणतः अर्धा कप साखर घालणार आहोत। मगाशी आपण मिल्क पावडर घातलेली होती, त्यामध्ये सुद्धा थोडीफार साखर असते। आता साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता, पण ही साखर यासाठी अगदी परफेक्ट आहे। तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर थोडीशी तुम्ही कमी करू शकता। अगदी अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे आणि 1 2 ते 3 चमचे बारीक चिरलेला सुकामेवा घातलेला आहे, ज्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता वगैरे आपण वापरलेला आहे। सुकामेवा ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या